नागपुरात तिसऱ्या नागपूर एंडोस्कोपिक इयर कोर्स शिबिराचं 24 ते 26 जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आलं होतं. बनसोड लेझर अँड एंडोस्कोपिक ENT सेंटरतर्फे हे आयोजन करण्यात आलं होतं. यावर्षी शिबिराची सुरुवात वोकहार्ट हॉस्पिटलपासून झाली. ENT तज्ज्ञांना एंडोस्कोपिक शस्त्रक्रियेबाबत नवीन तंत्रामध्ये प्रशिक्षित करणं हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. या दरम्यान लाईव्ह सर्जरी आणि एंडोस्कोपिक टेम्पोरल बोन डिसेक्शन यासारखे प्रॅक्टिकल सेशन देखील झाले, ज्यामुळे सहभागींना प्रत्यक्ष शस्त्रक्रियेचा अनुभव मिळाला. या सत्रांमुळे तज्ज्ञांना शस्त्रक्रियेच्या आधुनिक पद्धती आणि उपकरणांचे बारकावे समजून घेण्यास मदत झाली. हा कोर्स विशेषतः अशा डॉक्टरांसाठी आहे ज्यांना एंडोस्कोपिक तंत्रामध्ये सखोल प्रशिक्षण घ्यायचं आहे. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर विजय बनसोड यांनी केलं. आपण एंडोस्कोपिक इयर सर्जरीचं 3 डेज वर्कशॉपचे आयोजन केलेले आहे आणि आज तिसरा कॅम्पचं पहिला दिवस आपण वोकहार्ट हॉस्पिटलला एक सर्जरी केलेली आहे. यामध्ये आपण काही ENT सर्जन्सना ट्रेन करतोय. त्यांना आपण नागपूरमध्ये कशा पद्धतीने एंडोस्कोपिक इयर सर्जरी करतो याचा आपण आज ट्रेनिंग देतोय त्यांना. एंडोस्कोपिक सर्जरी ही मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी आहे. यामध्ये पेशंटला जास्त दिवस भरती राहावं लागत नाही. याची दुर्बीणद्वारे आपण शस्त्रक्रिया करतो, त्यामुळे पेशंटला पेन पण कमी होते आणि हॉस्पिटल स्टे कमी होतो आणि पेशंटचा खर्च पण कमी होतो आणि लवकरात लवकर आपण पेशंटला सुट्टी देऊ शकतो. त्याचसोबत आपण इथे डेलिगेट्सना हँड्स ऑन ट्रेनिंग देतो आहे. त्याच्यामध्ये आपण पपाया मॉडेल, टेम्पोरल बोन डिसेक्शन, चॉक मॉडेल आणि केरिसन रॉन्जरचं इन्स्ट्रक्शनल कोर्सचे आयोजन केलेले आहे.